सेना महाराज की। आजच्या या अतिशय सुंदर अशा नाभिक समाजाच्या महामेळाव्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील, शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय प्रदीपजी देसले, आपले शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आदरणीय भैयासाहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश बापू, तालुका प्रमुख सुनील आबा, भुराप्पा, भडगावच्या आपल्या समाजाचे अध्यक्ष आदरणीय संजू भाऊ, गोविंद महाराज, पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील आपल्या समाजाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पदम बापू, वसंत जिबू, समाधान बापू, अजून कोण, युवा सेनेचे जितू भाऊ, लखीचंद भाऊ, आणि ज्यांनी प्रचंड अशी मेहनत घेऊन आपल्या प्रत्येकाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, असा तुमचा माझा सगळ्यांचा लाडका सचिन वखरे, त्याच्या समवेत ज्यांनी प्रचंड मेहनत घेऊन आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला, असे सर्व समाजाचे पदाधिकारी आणि समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, पहिल्यांदा मी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो की तुम्ही खरोखर शब्द पाळणारे आहे हे आजच्या ह्या चित्रावरून मला लक्षात आलं। हे तुमच्या करता सांगितलं नाही, मी यांच्या करता सांगितलं, कारण मी संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी सगळ्यांना असं आमंत्रण दिलं की तुम्ही तर याच, पण तुमच्या सोबत आमच्या माता भगिनींनाही आणा आणि घराला कुलूप लावून या। आज सगळ्या माता भगिनींना आपण सोबत घेऊन आले, तो शब्द पाळला, म्हणून तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार। बांधवांनो, आज आमच्या प्रदीप भाऊंनी इथे बसलेल्या 90% समाजाला आपल्या समाजाचाच इतिहास माहित नसेल एवढा मोठा इतिहास मला वाटतं आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी सांगितलं। अर्थात ते इतिहासकारच आहेत, ज्या ज्या समाजाची मीटिंग असेल, सभा असेल, त्या समाजाला इतकं प्रबोधन करता की तेही चकित होता की बरं झालं या भाऊला बोलायला लावलं, आम्हालाही काहीतरी कळलं। आणि म्हणून प्रत्येक समाजाचं प्रबोधन करण्याचं काम आपले प्रदीप भाऊ करतात की ज्याची खऱ्या अर्थाने आजच्या या धावत्या युगामध्ये अत्यंत गरजेचं आहे। की कदाचित जुन्या सगळ्यांना माहिती आहे की नेमका समाज आपले संत शिरोमणी सेना महाराज काय आहे, पण खऱ्या अर्थाने या तरुण पिढीला हे सगळं माहिती व्हावं आणि म्हणून आपण एक चांगल्या उद्देशाने बांधवांनो हा विषय या ठिकाणी केलेला। मला आज बांधवांनो आपल्या सगळ्यांच्या बाबतीत एक अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलं। प्रदीप भाऊंनी एक उदाहरण दिलं की एक हबीब सारखा माणूस आला आणि आमचा व्यवसाय चोरून नेला, आणि म्हणून ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून मी रावसाहेब जिबूंना सांगेल की जिबू, तुम्ही जे म्हटले होते की वाटीभर पाणी सदा आबादानी, हे 10 वर्ष पहिले होतं, आता 10 वर्षानंतर प्रॉब्लेम असा झालाय की वाटीभर पाणी सदा तानातानी। याला कारण असं आहे
की हे हबीब सारखे काही महाराष्ट्रात उतरले आणि आमच्या समाज बांधवांची सगळ्यांचीच तानातानी आहे असं मी म्हणणार नाही, पण बऱ्याच लोकांची तानातानी आहे। याचं एकमेव कारण की यांनी जो या समाजामध्ये काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण कशाच्या जीवावर केलंय तर ते फक्त पैशांच्या जीवावर केलंय। आणि म्हणून बांधवांनो, माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की ठीक आहे, इन्व्हेस्टर अनेक असतील, मग ते हबीब असेल किंवा आणखी फबीब असेल, पण त्याच्या दुकानावर काम करणारा जो आहे तो मला असं वाटतं की तो फक्त नाभिक आहे। जर नाभिकने ठरवलं की मी असा कोणत्याच हबीबच्या दुकानावर पाय ठेवणार नाही, तर असे कितीही आले तर मला वाटतं त्यांचं दुकान चालू शकणार नाही। आणि म्हणून माझी बांधवांनो, या निमित्तानं विनंती आहे की आता प्रदीप दादांनी सांगितलं की आपलं नाभिक समाजाचं महामंडळ या ठिकाणी स्थापन झालं। त्या महामंडळ स्थापन झालं म्हणजे त्या महामंडळामध्ये एक चांगल्या पद्धतीचे आर्थिक नियोजन झालं आणि म्हणून व्यवसायासाठी आम्हाला या महामंडळाकडून 2 पैसा कमी व्याज दरामध्ये किंवा डायरेक्ट बिना व्याजाचा मिळेल का, तो जर का आमच्या दुकानासाठी मिळाला आणि मग म्हणून हा आर्थिक ज्याच्याकडे व्यवस्था आहे तो जो आमच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतोय तो आम्हाला कुठेतरी थांबवता येईल का, हा प्रयत्न जर का आपण या ठिकाणी केला तर मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचा विषय बांधवांनो या ठिकाणी होऊ शकतोय। माझी तर दुसरी विनंती सगळ्या माता भगिनींना की आपण जर का आज पाहिलं तर सगळ्या माता भगिनींचं महिला बचत गट कदाचित आपल्या असतील आहेत सगळ्यांचेच आहेत, पण आपले जे काही बचत गट असतील ते सर्व समावेशक समाजाच्या मैत्रिणींचा असतील। पण मला असं वाटतंय की या समाजातल्या सगळ्या माता भगिनींनी आपला बचत गट केला आणि ह्या आपल्या बचत गटाच्या माध्यमातून हे जर का बँकेत गेले ना तर आमची पत शिल्लक राहिलेली नाही, कुठलीच बँक आपल्याला उभी करत नाही, पण तुम्ही जर का बँकेत गेले ना तर कोणतीच बँक तुम्हाला नाकारत नाही। जर का आपलं महिला बचत गट आपल्या समाजाच्या जवळच्या मैत्रिणींनी जर का केला आणि त्या बचत गटाचं भांडवल जे आहे, जे आज मागच्या वर्षभरापूर्वी 15,000 होतं ते आता 30,000वर आलेलं आहे। ह्या महिला बचत गटाकरता 1 करोड रुपयापर्यंत सुद्धा बँक तुम्हाला लोन द्यायला तयार आहे, त्याची हमी आज सगळ्या राष्ट्रीयकृत बँका घेत आहे। जर का ही अशी परिस्थिती निर्माण झालेली असेल की कोणी आमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन फक्त पैशांच्या बलबुत्त्यावर एक चमकणारं दुकान टाकून आमचा उपयोग करून जर का या समाजावर उपासमारी आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मी माता भगिनींना या निमित्तानं विनंती करतो की तुम्ही कर्ज काढा, कमी व्याजदराचं कर्ज काढा आणि यांना तुमच्या दुकानावर कारागीर म्हणून ठेवा। त्याच्या इतका चांगला व्यवसाय मला वाटतं कुठे राहणार। हा सगळ्यात चांगला व्यवसाय संत सेना महाराजांपासून असलेला हा व्यवसाय आहे। ही या व्यवसायाकरता जर का आपल्याला कुठेही अडचण आली तर हा किशोरप्पा तुमच्या सोबत 100% तयार आहे। फक्त तुम्ही या समाजाने या सगळ्या माता भगिनींनी एक 10-10, 15-15 महिलांचे सगळे बचत गट, मी दोघेही समाजाच्या अध्यक्षांना या निमित्तानं विनंती करेन की तुम्हाला आता पुढाकारच घ्यायचा असेल तर या दोघेही तालुक्यातल्या सगळ्या माता भगिनींचे तुम्ही स्पेशल बचत गट तयार करा। हे सगळ्या बचत गटांना मी कर्ज बँक द्यायला लावतो, या कर्जामध्ये यांच्याच नावाने दुकान तुम्ही उभं करा आणि तुमच्याच लोकांना त्या ठिकाणी कारागीर म्हणून ठेवा। बांधवांनो, इतका चांगला व्यवसाय मग कोणता बी हबीब येऊ द्या नाही तर फबीब येऊ द्या, पण जर का हा व्यवसाय तुम्ही अशा पद्धतीने केला, कारण आता धावतं युग आहे, लोक चिकण्याचे आहेत, फक्त देखावा दाखवा कारागीर कसा का व्हायचं। इकडे हा भाऊ पहिले अशी परिस्थिती होती की डोकामा मान फसाडी की तो सोडेच पुरं टकलं कराशिवाय, आता ते दिवस राहिले नाही। आता देखावाचा जमाना आहे, इथं तुम्हाला देखावा दाखवावा लागेल आणि हे जर का करायचं असेल आणि पैशांची परिस्थिती नसेल
तर आपल्याजवळ हा अत्यंत महत्वाचा पर्याय आहे. आणि म्हणून बांधवांनो, हा एक मला असं वाटतं की आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं एक सुंदर असा पर्याय संजू भाऊ, जर का आपल्या सगळ्या अध्यक्षांनी सगळ्या माता भगिनींनी जर का बचत गट तयार केले, तर त्या तुमच्या बचत गटाच्या मागे काही पापड्या शेवाया काहीच करत नका बसा तुम्ही. आपल्याला जो आहे ना हा व्यवसाय जर का आपण केला तर याच्या इतका सुंदर व्यवसाय मला वाटतं महिला बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला दुसरा मिळणार नाही. आज बांधवांनो, मला माहिती होतं की शहरामध्ये ठीक आहे, काही दुकानदारांची परिस्थिती चांगली आहे. मी आपल्या सगळ्या टीमला बसवलं आणि त्यांना सांगितलं की नेमके दुकानदार आपले किती असतील. त्यांनी सांगितलं की दोघेही तालुक्यामध्ये किमान 500 दुकानदार आहेत. मी म्हटलं आणखी 5, 50, 100 वाढतील. मग आपण 600 घेऊ. मी म्हटलं 600 नको, 650 घे, आणखी 50 एक्स्ट्रा ठेव. तर या ठिकाणी जी मी गर्दी पाहतोय, मी तर आणखी प्रॉब्लेम मध्ये आलोय. काही जास्त तर नसतील, पण हरकत नाही. आज आपली 650 किटची व्यवस्था आहे. आता किती नोंदणी झाली आहे मला माहित नाही. आपण आजपर्यंत अपुरा पडेल नाही, गॅरंटी आहे की आजही पडणार नाही. पण जर का असा कोणी नोंदणी केलेला व्यक्ती राहिला तर आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. आपल्या घरपोच देण्याची जबाबदारी हा किशोरप्पा घेतोय. बांधवांनो, या ठिकाणी तुमच्या सोबतच अनेक मेळावे झाले. मागच्या 15 दिवसापूर्वी बंजारा समाजाचा मेळावा झाला. सेवालाल महाराजांची जयंती होती. त्या जयंतीच्या निमित्तानं अशाच पद्धतीचा मेळावा झाला. इतका उत्साह होता की त्यांनी आपले सांस्कृतिक कार्यक्रम केले, आनंद व्यक्त केला, आनंद साजरा केला. आणि ही गर्दी पाहून विरोधक खपावले. त्यांनी आपल्या विरोधामध्ये स्टेटमेंट केलं की ते बंजारा समाजाचे नव्हते, तिथं शिवसेनेचे कार्यकर्ते होते. आता मला आज तुम्हाला सांगायचंय की उद्या देखील अशा पद्धतीचं स्टेटमेंट करायची शक्यता विरोधक आहेत. त्याच्यामुळे आम्ही इथं बसलेले सगळे नाभिक आहोत. हे या विरोधकांना जर का दाखवायचं असेल तर मला हात जोडून विनंती करायची आहे की आपण एकदा सगळेजण आम्ही नाभिक समाजाचे आहोत हे विरोधकांना दाखवण्याकरता 2 मिनिटासाठी हात वर करा. हे फोटोवाले हेपा यांना दाखवा विरोधकांना की आम्ही सगळे संत सेना महाराजांची औलाद आहोत. आम्ही सगळेजण नाभिक समाजाचे आहोत. आता इथे समोर कोणीही शिवसैनिक नाही, पण हा उद्याचा आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आहे हे दाखवून देण्याचं काम आपल्याला बांधवांनो विरोधकांना करायचं. मी आज आपल्या सगळ्यांच्या वतीने जारगावचे सरपंच आणि शिवसेनेचे तालुका प्रमुखांचे तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी आभार मानेन की आज मला इतकं सोपं काम झालं. मी आबा सरपंच आहे आणि जारगाव ग्रामपंचायत माझ्या नगरपालिकेपेक्षाही मोठी. मी आबाला सांगितलं की माझ्या नाभिक समाजाला ओपन स्पेस द्यायची आहे. आबा म्हणतो ठराव करून पाठवून द्या. त्यांनी लगेच नाभिक समाजाला ओपन स्पेस दिली. त्यांनी दिल्याबरोबर मी तिथे 15 लाख रुपयाचं सभा मंडप बांधवांनो बांधलं. त्याचं उद्घाटन आपण पुण्यतिथीच्या दिवशी त्या ठिकाणी केलं. नंतर माझ्याकडे पुन्हा दुसरे नाभिक समाजाची मंडळी आली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला सभा मंडप पाहिजे. अरे म्हटलं यार, मी आता तो उद्घाटन करून आलो. नाही बरं, ते आमचं नव्हतं, ते मराठ्याचं होतं. अरे म्हटलं नाही ना, मी ते नागांचंच होतं. अरे बापरे, नंतर लक्षात आलं की यांच्यात बी 2 आहेत, एक मराठा आणि एक आहेर. मला तेव्हा माहिती पडलं. मी म्हटलं तुम्हाला तर आता सभा मंडपाचं आपण उद्घाटन करून आलो. तेव्हा माहित पडलं की ते आहेर बी आहे. पण आहेरांनो, आपण काळजी करायची आवश्यकता नाही. ते मराठाच आहे ना सभा मंडप, पहिलं आहेरांचं आहे का मराठ्यांचं? हा, ते आहेर असं आहे. मराठ्यांचं नवीन निवेदन आलेलं आहे. आबा
मी मराठा समाजाला सुद्धा सभा मंडप द्यायला तयार आहे. आबांनी सांगितलं की मी आज ओपन स्पेस द्यायला तयार आहे. पण आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. आज मला खऱ्या अर्थाने हा आनंद झाला की मला 2 गटाचे वेगवेगळे मेळावे घ्यायची वेळ आली नाही. त्याच्यामुळे तुमचे हात जोडून आभार. तुम्ही माझ्या मेळाव्या करता का होईना, पण आहेर मराठा एकत्रित आले त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि बांधवांनो, अशाच पद्धतीची एकी आपल्याला या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. मला फक्त भडगाव मध्ये अडचण आली, त्याच्यामुळे संजू भाऊ माझ्यावर नाराज झाले, पण ती माझी गलती नाही. संजू भाऊंना विचारा, मी भडगावला सुद्धा 15 लाख रुपये मंजूर केले होते, पण तिथे ओपन स्पेस नसल्यामुळे मी त्या ठिकाणी देऊ शकलो नाही. आणि म्हणून मी त्या दिवशी पुण्यतिथीच्या दिवशी सांगितलं की मी याला विशेष बाब म्हणून कुठल्याही परिस्थितीत तुमच्या खासगी ट्रस्टच्या जागेवर 15 लाख रुपयाचा निधी मी 100% मंजूर करून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून त्याला खास बाब म्हणून मान्यता घेऊन तो देखील मार्ग आपण 100% काढू. या पद्धतीची ग्वाही बांधवांनो या निमित्तानं मी देतो. मी परवा नगरदेवाला पुण्यतिथीच्या निमित्तानं गेलो, त्यावेळी इतका कलाकार, मी त्यांना सगळ्यात पहिले सभा मंडप दिलं. त्यांनी काय केलं, मंदिर मागे ठेवलं आणि सभा मंडप पुढे बांधून टाकलं. आणि नेमका पाऊस चालू होता. म्हणे आप्पा थोडस मागे या. मला मागे घेऊन गेले आणि तिथं दाखवलं हा सभा मंडप पुढे, मंदिर बाकी राहून गेलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला आता इथे जागा नाही. तर बांधवांनो, नगरदेवे करायचं, तुमचा गिऱ्हाईक इथं आहे, हावबी मला झोपू देत नाही. अविनाश आबा कथा ऐकू, अविनाश आबा आहे का? रावसाहेब बी त्या दिवशी मला फक्त ते पाण्यात तो सभा मंडप दाखवायला घेऊन गेले, तर त्याची सुद्धा व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळे नगरदेवळाचा देखील व्यवस्था आपण त्या ठिकाणी करू. आणि राहिला प्रश्न गुढ्याचा, तर सुंदर असा सभा मंडप मला वाटतं गुढ्याला त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि त्याचं देखील उद्घाटन आपण बांधवांनो त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज मला निश्चितपणे माझ्या काही 2-3 चिमुकल्या दिदी आणि आमच्या भगिनींनी या ठिकाणी येऊन आपलं सामर्थ्य दाखवलं, माझं एक कौतुक केलं. आणि ते कौतुक करताना तिने आपल्या सगळ्यांना माझ्या वतीने या समाजाला आव्हान केलं. कदाचित तिचं बिचारीचं मतदान पण नसेल, मतदान नाही ना ग तुझं, मतदान पण नाही, पण या सगळ्या मतदान करणाऱ्यांना तिने माझ्या वतीने आव्हान केलं की आपण सर्व समाज बांधव हा शिवसेनेच्या आणि किशोर अप्पाच्या पाठीशी उभा राहील, अशा पद्धतीचं आव्हान तिने केलं. आणि आमच्या दुसऱ्या ताईने देखील या ठिकाणी समाजाला आव्हान केलं, आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. ज्या पद्धतीने या समाजाने, मला तर वाटतं पुण्यतिथीच्या दिवशी तिथे जायचो तर सगळे गण, म्हणजे असं तर मी कुठेच पाहिलं नाही, सगळेच्या सगळे तिथं शपथ घ्यायचे आणि सांगायचे की आम्ही आज पुण्यतिथीच्या दिवशी शपथ घेतो की आम्ही 100% किशोर अप्पांसोबत आहे. बांधवांनो, अशी छाती ही फुलून यायची की असं मी काय केलं या समाजासाठी की हा समाज इतक्या प्रामाणिकपणे तन मन धनाने या किशोर अप्पाच्या पाठीशी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहतोय. ही खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून बांधवांनो, मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो, आपल्याला आव्हान देतो की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. ज्या पद्धतीने या संपूर्ण जीवानी आपण आम्हाला अशा पद्धतीचं साथ देण्याचं आश्वासन दिलंय, त्याच पद्धतीने हा किशोर अप्पा सुद्धा मरेपर्यंत या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशा पद्धतीची ग्वाही देत असताना मला आमच्या माता भगिनींच्या बाबतीत जर आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं काम जर का सांगितलं नाही, तर मला असं वाटतं की हा कार्यक्रम संपला किंवा झाला असं मला सांगता येणार नाही. आणि म्हणून मी आज या निमित्तानं मी सांगेन की ठीक आहे, तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी उभा आहात, हा समाज कायमस्वरूपी भगव्याच्या पाठीशी आहे, यातही मला शंका नाही.
हा वारकरी संप्रदायाचा भक्त समाज आहे, त्याच्यामुळे तो 100% भगव्याचा पाठीशी आहे यातही शंका नाही। पण आज ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माता भगिनींनो या महाराष्ट्रात नाही तर या देशात एक वेगळा इतिहास रचलाय आणि तो इतिहास म्हणजे आमच्या नारी शक्तीचा खऱ्या अर्थाने सन्मान करण्याचं काम या देशामध्ये कुठल्या मुख्यमंत्र्यांनी केलं असेल तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। मला असं वाटतं की इथे बसलेल्या प्रत्येक भगिनीच्या अकाउंट मध्ये पैसा येऊन गेला असेल, आला का? सगळ्यांचा आला? ज्यांचा आला नसेल ना त्यांनी माझं नाव द्या। 100% आलाय, नसेल आला तर द्या। अजून बी 30 सप्टेंबर पर्यंत आपल्याजवळ चान्स आहे, संधी आहे आणि ही संधी आज एवढी तेवढी नाही। अनेक जण विरोधक येतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या वल्गना करतात, हा इलेक्शनचा जुमला आहे हे। परंतु बांधवांनो भगिनींनो हा असा निर्णय आहे की इकडे मुलगी जन्माला आल्यापासून तर शेवटचा निरोप घेईपर्यंतची सगळी व्यवस्था आज आपल्या लाडक्या मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे आणि त्यांनी जन्मापासून मृत्यूपर्यंतची सगळी व्यवस्था त्या सगळ्या योजना कदाचित आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत। मुलगी जन्माला आली की ती वयाच्या 18 वर्षाची झाल्याबरोबर 1,01,000 रुपये तिच्या अकाउंटवर जमा होत आहे। ती 18 वर्षाच्या नंतर ती उच्च शिक्षण जर का घेणार असेल तर तिचं शिक्षण आता फ्री करून टाकलेलं आहे। ती 21 वर्षाची झाली की मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण बनते आहे। 65 वर्षाची झाली की ती संजय गांधी श्रावण बाळ मध्ये येते। संजय गांधी श्रावण बाळ मध्ये आली की शेवटपर्यंत आपण जोपर्यंत मृत्यूचा दाखला देत नाही तोपर्यंत 100% पगार चालू राहणार आहे। आता मला सांगा, जन्मापासून तर शेवटच्या निरोपापर्यंत, शिक्षणापर्यंत आपला बचत गटाचा फिरतं भांडवल 15,000 पासून 30,000 पर्यंत एवढं सोडा। जर का ह्या सगळ्यांना जर का तुमचा कंटाळा आला आणि तुम्हाला असं वाटलं की आम्हाला आता तीर्थदर्शनाला जायचंय तर तुमच्यासाठी 30,000 रुपयाची व्यवस्था या संपूर्ण देशामध्ये सगळ्या माता भगिनींसाठी 1 वर्षाला 30,000 रुपयाचा निधी हा तुम्हाला फिरण्यासाठी केलेला आहे, तीर्थदर्शनासाठी केलेला आहे। नुसतं एसटीचं भाडं जर का पाहिलं विद्यार्थिनींचं तर माफच आहे, पण तुम्हाला पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर करायचं असेल ना तर फक्त 50% आहे। त्याच्यामुळे आता कोणताच महाराष्ट्रातला देव सोडू नका, इतकी चांगली व्यवस्था माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे। आणि म्हणून याच्या नंतरच मला असं वाटतं की मी बी असं वाटायचं की मुख्यमंत्री महोदयांच्या सगळ्या लाडकी बहिणी झाल्या मग माझाही काहीतरी वाटा असावा, म्हणून मी रक्षाबंधनाचं औचित्य साधलं आणि या मतदारसंघातल्या प्रत्येक भगिनीपर्यंत एक चांगल्या पद्धतीची साडी या रक्षाबंधनाच्या निमित्तानं देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ग्रामीण सगळं आटोपलं, पाचोरा शहर चालू झालेलं आहे। 100% आमच्या माता भगिनींपर्यंत या लाडक्या भावाची साडी येणाऱ्या 2-3 दिवसापर्यंत पाचोरा भडगाव तालुक्याच्या 100% माता भगिनींपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीची ग्वाही देत असताना या लाडक्या भावाची ही छोटीशी भेट आपण आनंदाने स्वीकार करावी अशी विनंती करतो। कारण इकडे भावांना चांगल्या पद्धतीचं किट देतोय तर मग या भगिनींनाही काहीतरी दिलं पाहिजे, म्हणून ती भेट आपल्याला त्या ठिकाणी देतोय। जास्त वेळ घेणार नाही, 2:15 वाजलेले आहेत, बऱ्याच आमचे 10, 11, 12 पासून सगळेजण आलेले आहेत, त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही। पण मला आज असा विश्वास आहे की आज नुसता हा नाभिक समाज नाही तर हा संपूर्ण मतदारसंघ हा किशोरप्पाच्या समोर आलेला आहे। कारण रावसाहेबांनी सांगितलं की या देशातला जगातला एकही व्यक्ती नाही की तो तुमची पायरी चढत नाही। त्याच्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती हा तुमच्याजवळ येत असल्यामुळे पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ हा 100% इथे उपस्थित आहे अशी या ठिकाणी मला वाटतंय। आणि म्हणून तुमच्या सगळ्यांची साथ आणि आशीर्वाद हा माझ्या पाठीशी आहे, एवढा मोठा आत्मविश्वास आज मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। तुमच्या सगळ्यांची एवढी उपस्थिती पाहून मी सगळ्यांचे
मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो। जेवणाची घाई करू नका। उपस्थितांना पहिल्यांदा आग्रहाची विनंती करतो की आपल्या लाडक्या मुख्यमंत्री महोदयांनी प्राधान्य नारी शक्तीला दिलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचा अपमान होणार नाही। त्याच्या पहिले तुम्ही उठून इकडे या आणि या सगळ्या माता भगिनींना तिकडे बसायची व्यवस्था करा। जेवढे बसले तेवढे बादल्या घ्या आणि यांना वाढा। तुर्तास एवढंच बोलतो, पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।